फुटलेले. बाबासाहेबांनी संघर्ष केलाय, संघर्षच आमच्या वाट्याला आहे. परंतु मी या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की आपण शहानिशा करून जर गुन्हे दाखल केले असते तर आणखी बरं झालं असतं. कारण आपण बघित आहोत, कायदा हा आमच्या बापाने लिहिलेला आहे, कायदा आम्ही उकळून देतो. तुम्ही जरी गुन्हे दाखल केले, बेल करून आम्ही बाहेर आलो, बाबासाहेबांनीच तुम्ही ठेवलंय. तुम्ही जरी गुन्हे दाखल केले, आम्हाला न्यायालय आहे. परंतु शहानिशा केली पाहिजे. आणि त्याचे प्रस्थापित जे माजलेले धनंजय आहेत त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही इथून पुढे वंचित बहुजन आघाडीला साधं समजू नका. या जर पोरावर जर आणि इथले जर प्रशासनावर आणि इथले जे आमचे जे माता भगिनी त्यांना जर तुम्ही असं धारेवर जर धरीत असाल तर तीर्थापुरीतल्या मी प्रस्थापितांना विनंती करतो, मी यांना नाही करीत, प्रस्थापितांना विनंती करतो की गाठ वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकरांचे आहे. कारण बाळासाहेब आंबेडकर या देशामध्ये एक असं पाचन आहे, या देशामध्ये असं एक पारस आहे की ज्यांना ज्या पारसाचा स्पर्श झाला त्याचं सोनं होते. आणि बाळासाहेबांच्या विरोधात ज्यांनी विरोधात भूमिका घेतली त्याची माती झाल्याशिवाय काही महाराष्ट्राची या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की या महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा हा झंझावात आहे, बाळासाहेब आंबेडकरांची ही ताकद आहे. आणि या ताकदीला जर तुम्ही लग करत असाल तर तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इथले आपण बघितलंय, बळीराम तात्याच्या रूपाने एकाला झोपली आली. तुम्ही जरा लक्ष द्या, बळीराम तात्या शक्यतेच्या रूपाने आम्ही एकाला झोपलेलोय. आता तुम्ही जर दुसरे जर